मंचस्थ सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आशीर्वादापेक्षाही आज जे काही बोलायचं असेल, जे बोलण्याचं औचित्य आहे, जे आपल्या सर्वांच्या मनात आहे, ते 3 अक्षराच्या एका शब्दांनी व्यक्त होऊ शकतं. आणि माझ्याकडून तर तीच अपेक्षा आहे, हे माहितही आहे आणि आता जाणवतही आहे. ते 3 अक्षरांचा शब्द म्हणजे शाब्बास. पण 3 अक्षरं बोलून खाली बसलो तर तेही आवडणार नाही. बँकेच्या क्षेत्रामध्ये खरोखर अपूर्व यशाची ही घटना, सगळ्यांच्या आनंदाचा विषय ठरणारी घटना, याच्या मागे जिद्द आहे, चिकाटी आहे, परिश्रम आहे, पण सत्व आहे. आणि बँकेवर प्रेम असणाऱ्यांसाठी नुसती आनंदाची गोष्ट असं नाहीये. हे एक उदाहरण आहे. रखरखीत, ओसाड, खडकाळ अशी जमीन आहे आणि असं वाटावं की पाण्याचा टिपूसही कुठे नाही आहे, निवास करण्याच्या लायकीची ही जमीन नाही आहे, इथे कुणाच्याही जीवनाचं पोषण होणार नाही. आणि अशा वेळेला कुठेतरी एखाद्या खडकाच्या सांदीतून एखादा अंकुर उगवलेला आणि त्याची हिरवी पालवी उलगडत जात असावी असं दिसतं. छोटंसं एखादं हिरवळीचं बेट तिथे सापडतं, तेव्हा लगेच माणसाच्या लक्षात येतं की नाही, इथे सुद्धा पाणी आहे. आणि मग तो आश्वस्त होतो. आज आपण ज्या परिस्थितीत आहोत, त्या परिस्थितीत अशा उदाहरणांची फार गरज आहे. नुकतंच एक आंदोलन, त्याचा एक चरण झाला, भ्रष्टाचाराच्या विरुद्धचं आंदोलन. किती भ्रष्टाचार आहे, किती भ्रष्टाचार आहे, त्याची खूप चर्चा झाली आणि जगभर झाली. परंतु असा भ्रष्टाचार आपल्या देशात कसा काय झाला? जो देश मुळात जडवादी प्रकृतीचा नाही, जो देश यशापेक्षा परोपकाराला जास्त महत्व देतो, त्या देशामध्ये असं कसं झालं? आणि असं हे होत राहिलं आणि त्याची आता चर्चाही होत राहिली. चर्चा झाली नसती तरी पदोपदी लोकांना अनुभव येतच होता. त्याच्यामुळे विश्वासाचं संकट हे सगळीकडे आहे. कुणावर विश्वास ठेवावा? रक्षक कधी भक्षक बनतील सांगता येत नाही. सामान्य माणसाचा भाव असा. बाबाराव भिडे सांगायचे उदाहरण पुष्कळ बौद्धिक वर्गात. गर्दीच्या ठिकाणी जाल तर एक पाटी लागलेली असते, खिसे कापून पासून सावध राहा. प्रत्येक मनुष्य विचार करतो की या गर्दीत मी ज्यांना ओळखतो ते सोडून बाकी कुणीही खिसे कापू असू शकतो. त्या अविश्वासानेच तो वावरतो. गाडीतून प्रवास करताना स्टेशनवर गाडी थांबली होती आणि जेवायची वेळ झाली होती. समोरच्या गृहस्थाशी गप्पा सुरू होत्या, डबा उघडत उघडत. परिचय निघाला.
मी संघाचा कार्यकर्ता, स्वयंसेवक. तो स्वयंसेवक जरी नव्हता तरी विद्याभारतीच्या एका शाळेशी संबंधित, त्याच्यामुळे स्वाभाविक जवळीक उत्पन्न झाली. त्याला म्हटलं की आम्ही डबा उघडतो तर जेवा. तो म्हणाला मला 2च तास जायचं आहे आणि मी जेवून निघालो आहे, खायचं नाही. थोडं तरी काहीतरी घ्या. डब्यात काही गोड आलं होतं, त्याचा एक घास दिला, त्याने तो घेतला आणि आता तो घास तोंडात घालणार. तो स्टेशनच्या ध्वनिवर्धकावर सूचना, अपरिचित व्यक्तीकडून खाण्यापिण्याचे पदार्थ स्वीकारू नका, तुमच्या प्राणांनाही धोका संभवू शकतो. खाल्लं त्यांनी, पण ती सूचना ऐकताना थोडासा हात अडखळला हे माझ्या लक्षात आलं. असं वातावरण आहे. आणि त्यात मग पुन्हा असं काही उभं राहिलं म्हणजे त्यात मग सरसकट लेबल लावण्याची पद्धती असते. उत्साह असतो, त्याच्यात विवेक असतोच असं नाही. अशी परिस्थिती उत्पन्न करणारे हे सगळ्यात जास्त जबाबदार असतात. पण एक वातावरण देशामध्ये, ज्याला लोक इंग्रजीत क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटी म्हणतात, असं उभं राहिलेलं आहे. आणि ते उभं राहण्यामागे लोकांचे अनुभव आहेत, लोकांचा लोकांशी होत असलेला व्यवहार आहे, एकमेकांशी होत असलेला व्यवहार, शासनाचा प्रशासनाचा जनतेशी, जनतेच्या प्रतिनिधींचा जनतेशी, असं सगळं होत असताना त्याच्यामध्ये चारित्र्य संपन्नतेचा अभाव. त्याच्यामुळे विश्वासाचं संकट, म्हणून असं म्हणतात की क्रायसिस ऑफ कॅरेक्टर हे सुद्धा आहे. असं होतं कसं, आपण आपली ओळख विसरतो. म्हणून इतर अनेक घटनातून हेही लक्षात येते क्रायसिस ऑफ आयडेंटिटी सुद्धा आहे. आणि मूळ ते आहे, मी कोण, माझी कीर्ती काय, माझी कुलपरंपरा काय आणि मी काय करायला निघालो आहे, याची जाणीव असली म्हणजे त्यातनं सत्व उभं राहतं, त्यातनं विश्वास उत्पन्न राहतो. नाही तर अशा अविश्वासाच्या संकटातही एक माणूस उभा राहतो, अण्णा हजारेंसारखा, आणि जनता सगळ्यांना त्यांचा आगापिछा कुठे माहिती आहे. आपण इथं राहतो, आपल्याला माहिती आहे, पण बाकीच्यांना ते कोण कुठले राहणारे, खरंच काय आहे ते काय माहीत नाही.